आम्ही 3 जुलैला पहिलं निवेदन दिलेलं आहे. त्याच्यानंतर 10 तारखेचं अल्टिमेट दिलं होतं. 10 तारखेला प्रशासनाने काहीच केलं नसल्यामुळं आम्हाला हे 15 तारखेला आंदोलन करायची वेळ ग्रामपंचायतनं आलेली आहे. प्रशासनाने तुमच्यामध्ये काय चर्चा झाली आहे का? प्रशासनाने आम्हाला 1 महिन्याचं आश्वासन देण्याचा प्रयत्न केला, पण ते आश्वासन आम्हाला नको आहे. कारण आम्ही 7 दिवसाचा अल्टिमेट दिलेला असताना परत आम्हाला 1 महिन्याचा अल्टिमेट ते देत आहेत. मग आम्ही 1 महिन्याचा अल्टिमेट न देता तुम्ही कामाला सुरुवात करा, आम्हाला काम दाखवा, त्याच्यानंतर आम्ही आंदोलनाची आमची पुढची भूमिका ठरेल असं आमच्या सर्व समितीच्या वतीने त्यांना सांगण्यात आलेलं आहे. दारूबंदी हा विषय पोलीस प्रशासनाने जाणीवपूर्वक टाळला आहे असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? आता बघा कसं आहे, पोलीस प्रशासनाला माहिती असते की कुठं अड्डे आहेत, कुठं काय काय चालू आहे, अवैधरित्या कुठं काय काय चालू आहे. तर आमच्या अंदूर गावामध्ये साधारणतः एकच शासनमान्य देशी दारूचं दुकान आहे आणि बाकी अनधिकृत जवळजवळ 35 दारूची दुकानं आहेत अशी साधारणतः आम्हाला ग्रामपंचायतच्या कडून माहिती भेटते. एक आंदोलन हे कंटिन्यू चालू राहणार आहे आणि जोपर्यंत आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन हे चालू ठेवणार आहे. 3 जुलैला आम्ही निवेदन दिलं. प्रमुख मागण्या 4 आहेत. पहिली मागणी जे ब्रिज खाली अतिक्रमण झालंय ते हटवण्यासाठी पहिली मागणी. दुसरी मागणी गेल्या 10 वर्षापासून शेतकऱ्यांना जो डुकराचा त्रास होत आहे त्या बाबतीत दुसरी मागणी आहे. तिसरी मागणी स्वच्छतेसाठी आपल्या गावातलं कुलदैवत खंडेरायाच्या पाठीमागे जे कचरा डिपू जे पडत आहे त्याच्याकडे सगळ्याचंच दुर्लक्ष आहे. ती स्वच्छता गावातली ती तिसरी मागणी आहे. आणि चौथी मागणी जी आहे, जी तरुण पिढी वाया चाललेली आहे व्यसनाधीश होऊन, दारूबंदीसाठी ही आमची चौथी मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.